तर मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर नक्कीच ब्लॉग सुरू करण्यामागचं कारण म्हणजे आज आम्ही जे आमच्या ब्लॉगचं चॅनल चालू करताना, इन्स्टाचा ब्लॉगचं चॅनल चालू करताना जे सदस्य माझ्यासोबत होते सदस्य म्हणते, कारण आता ते झाले खूप मोठे स्टार. कारण त्यातला एक स्टार तर असा आहे, मागच्या ब्लॉग मध्ये त्याचं नाव सुद्धा घेतलं होतं पण तो आलाच नव्हता. कारण ते कसं आहे, त्यांची शूटिंग वगैरे असतात. सो भारी होणार आहे आजचा ब्लॉग, अमेझिंग असा. आता फोननी साथ दिली तर शेवटपर्यंत ब्लॉग बघायला भेटेल, नाही तर जेवढा आहे तेवढा ठीक आहे. तर चलो, नक्कीच आता माझ्यासोबत आहे श्रीपाद भाऊ गुजर, आणि त्याचबरोबर पुढे बघू शकता तुम्ही प्रफुल्ल शेटकर्णे, आणि हे आहेत पमू मिस्टर परमेश्वर. तर नक्कीच सुंदर असा ब्लॉग होणार आहे. आज आहे परमेश्वरचा वाढदिवस, आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही चाललेलो आहे आमच्या आवडत्या मंदिरामध्ये. ह्याच्या अगोदर पण त्या मंदिराचा ब्लॉग झाला होता, आणि येस, त्याच मंदिरात आम्ही पुन्हा एकदा चाललोय. कारण आमचं जर मूड वगैरे असा ठीकठाक नसेल तर आम्ही तिथं जातो, पण आज वाढदिवसानिमित्त आम्ही परमेश्वरच्या वाढदिवसानिमित्त तिकडे चाललोय. तर चला भेटूया सुंदर अशा अमेझिंग आणि खतरनाक ब्लॉग मध्ये. मजा येणार आहे. स्टे ट्यून, हॅप्पी राहा, खुश राहा. बघा श्रीपाद कसा व्ह्यूचा एन्जॉय करतोय. त्याला दाखवतोय आमचं पिंपरी चिंचवड देव रोड. परमेश्वर, प्रफुल्ल, तुम्ही पुढे बघा, मागा बघू नका, पुढे बघा. आपण आहे पुलाव देव रोडच्या, जाईन डायरेक्ट खाली. ही आहे टाटाची नवीन, टाटाच दिसते MS14. हे नंबर दिसते की MS14 पिंपरी चिंचवड आहे. कळलं का? इथं 14 फक्त, वन अँड ओनली 14. सांग यांना परमेश्वर, सांग यांना पिंपरी चिंचवडची ताकद. अरे पिंपरी चिंचवड सोन्याची खान आहे भाऊ, सोन्याची खान. खोदलं की पुणे जरी पुणे मान असलं ना, मान पुणे जर मान असली ना, पिंपरी चिंचवड त्याच्यातला दागिना आहे. दागिना छोटा असतो, अरे पण दागिन्यामुळे मानेला शोभा येते. कळलं का? सांगा याला. मग तेच म्हणतोय, पुणे आणि पिंपरी चिंचवड एकाच ह्याच्यात आहे. टोलचं आजच्या गावात टोल, या ठिकाणी आता टोलचा विषय आहे. तर बघू ओळख निघते का काय निघते. बाबा आता एक थांबलेत नाश्त्याला सगळेजण देव रोडच्या इथं. इथून बघा काय दिसतंय, देखो मोर्या. आणि या तिघांमध्ये एक वडापाव घेतलाय. कसं आहे आमचं डाएट. आणि मी तर काय खातच नाही, त्याच्यामुळं विषयच नाही. आता यांनी मागवतलाय डोसा, यांनी मागितलाय मिसळ, आणि भाऊचा उपवास आहे, आणि हे दोघं एकत्र खाणार आहेत. आणि माझ्यासाठी ताक आहे का बघतो आणि खातो. बाय बाय. ते का ड्रोन पाहिजे होता राव, चांगला. नको सुकलेला काय दिसते.
होय अशी रेल्वे बनवून नाही का हे चालू आहे, सिरियस डिस्कशन चालू आहे. आणि डाळिंबाच बघा, हे पुण्याची पोर डाळिंब, ह्याला डाळिंब म्हणते. झाड बघ, ह्याला डाळिंबाचं झाड म्हणते. चला चला पायन फिरवायची बोट. अरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आहेत बाकीचे पण आहेत ज्यांना आठवले. कसलं भारी. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आलोय, मंदिराचं दर्शन झालं, तुम्ही पण केलं. आणि या ठिकाणी आम्ही आलोय मंदिराच्या दुसऱ्या बाजूला, आणि ती बाजू अतिशय स्वर्गमय आहे. आणि या ठिकाणी मी दरवेळी येतो तेव्हा एकदम रिलॅक्स, आणि प्रत्येक जण रिलॅक्सच होणार आहे ती जागा बघून. बघू शकता तुम्ही, हे बघा, आम्ही त्या ठिकाणी जाऊन फोटो काढलेले आहेत, म्हणजे त्या साईडला. आणि आज पाणी इथं आहे, आणि इथून डायरेक्ट हे शेत वगैरे. आणि ते कुत्रे, परमेश्वर शेठ कुत्र्यामुळे घाबरतात, आणि घाबरलंच पाहिजे. डेंजर, भरपूर डेंजर कुत्री आहेत, ते रक्षण करतात. तर चला बघा, लोकेशनचं एन्जॉय करा. पाचोळा पिशाच आहे भयभीत हो निसरे. जंगलात आलोय. कुठलं मित्रांनो, आम्हाला Z+ सिक्युरिटी मध्ये गाडीपर्यंत सोडायचं नियोजन चालू आहे. पुढं बघा, तिकडं दिसतंय ते बघा. आणि आम्ही जर थांबलो ना, ते पण थांबतंय. आणि मागचं बघा पुढंच जात नाही ते. म्हणजे कुत्रे किती प्रामाणिक असतात हे बघा. आम्ही लवकर कल्टी मारली त्या नदीच्या इथून, कारण ते असले डेंजर बघत होते आमच्याकडे, काय माहिती का. तर मित्रांनो, आम्ही सगळं तिकडून आल्यानंतर थेट आलो होतो आपल्या देव गावामध्ये. सो दर्शन घेतले, हे वातावरण एकदम प्रसन्न वातावरण. आणि हे बघा मित्र, देव गावातलं दर्शन, संत तुकाराम महाराजांचं दर्शन अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरणात झालं. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का देव मंदिरातली? पोरं बारकी झाली, हे बघा. आता काय खरं नाही. घ्या आता काय सुट्टी देऊ नका.